रिअप्लायचा विचार करत असाल, तुमचं चॅनल मॉनिटाईज होऊन तुम्ही ॲप्लाय करून तुमच्या चॅनलला प्रॉब्लेम आलेला असेल, मॉनिटायझेशन रिजेक्ट केलं असेल आणि रिअप्लायचा तुम्ही वेट केला आहे आणि तुमचं क्रायटेरिया पुन्हा नव्यानं पूर्ण झालेला आहे आणि रिअप्लाय तुम्ही जर करत असाल तर थांबा. अगोदर ही माहिती जी आहे ती जाणून घ्या आणि त्याच्यानंतर तुम्ही जे आहे ते रिअप्लाय करायला काहीच हरकत नाही आहे. तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनेलवर नवीन कोणी असेल तर चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून नक्की सपोर्ट करा आणि बेल आयकन ऑल क्लिक करा, म्हणजे ज्यावेळेला नेक्स्ट टाईम वेळेला नवीन व्हिडिओ अपलोड केले जातील त्यावेळेला सगळ्यात पहिलं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचायला मदत होईल. तर वळूयात आपण व्हिडिओकडे. श्री स्वामी समर्थ. नमस्कार. अलका व्लॉग या चॅनेलवर मी अलका तुमच्या सर्वांचं सर्वप्रथम मनापासून स्वागत करते आणि आपल्या व्हिडिओला सुरुवात करते. तर तुम्ही थंबनेलला पाहिलंच असेल की रिअप्लाय करायचं असेल तर आपल्याला काय गोष्टी काळजीपूर्वक करणं गरजेचं आहे आणि त्याच्यानंतरच आपण रिअप्लाय जे आहे ते करणं योग्य ठरणार आहे. तर तुमच्यासाठीच हा व्हिडिओ आहे आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर बघा, आपण ज्यावेळेला आपला यूट्यूबचा क्रायटेरिया पूर्ण करतो आणि ज्यावेळेला आपण ॲप्लाय करतो आणि ॲप्लाय केल्यानंतर आपलं मॉनिटायझेशन रिजेक्ट केलं जातं, ॲप्रूव्हल येत नाही, तर त्यामुळं काहीतरी प्रॉब्लेम आलेले असतात आपल्या चॅनेलला. मग ते रियुज्ड असू देत, रिपिटेटिव्ह असू देत किंवा इनऑथेंटिक असू देत, जे काही असेल तर त्याच्यामुळं आपल्याला पुन्हा नव्यानं क्रायटेरिया कंप्लीट करायसाठी यूट्यूब आपल्याला देतं आणि तो क्रायटेरिया आपण 1 महिन्याच्या आधी कंप्लीट करून त्याच्यानंतर आपल्याला दिलेल्या डेटनुसार आपल्याला पुन्हा रिअप्लायचा ऑप्शन जो आहे तो खुला करून दिला जातो. तर रिअप्लाय करत असताना तो आपण फक्त ह्या गोष्टी करणं ध्यानात घेणं काळजीपूर्वक महत्त्वाचं आहे. तर त्या कोणत्या आहेत तर रिअप्लाय करण्यापूर्वी आपल्याला ज्या व्हिडिओमुळं आपल्या चॅनेलला प्रॉब्लेम झालेले आहे, मग तुम्ही लाईव्ह घेत असाल, लाईव्हमुळं असेल किंवा शॉर्ट व्हिडिओ असेल किंवा लाँग व्हिडिओचं तुमचं चॅनेल असेल, ज्याच्यामुळे तुमच्या चॅनेलला प्रॉब्लेम आलेला असेल मॉनिटायझेशनला, तर ते व्हिडिओ शक्यतो तुम्ही लाईव्ह असू देत, शॉर्ट असू देत किंवा लाँग व्हिडिओ असू देत, तर ते तुम्ही प्रायव्हेट केला तरी चालेल किंवा डिलीट केला तरी पण चालेल. वन टाईममध्ये आपल्याला ते डिलीट करायचे आहेत आणि त्याच्यापेक्षा बेस्ट तुम्ही डिलीट नाही केला तरी चालेल, पण प्रायव्हेटमध्ये तुम्ही ते करू शकताय. प्रायव्हेट केला तरी काही हरकत नाही आहे, म्हणजे तुमचे व्ह्यूज वगैरेसुद्धा कमी व्हायला म्हणजे प्रॉब्लेम येणार नाही आहे. तर त्याच्यामुळे तुम्ही ते प्रायव्हेट करू शकताय. त्याच्यानंतर आपलं डिस्क्रिप्शन, आपला जो यूट्यूबचा आपला अबाउट सेक्शन आहे, तर तो अबाउट सेक्शन आपल्याला अपडेट करायचा असतो. त्याच्यानंतर तुम्ही जर तुमचे व्हिडिओज असतील तेच पुन्हा, तर ते तुम्ही प्रायव्हेटमध्ये करून टाका. किंवा जर तुमचे शॉर्ट व्हिडिओचे चॅनेल असेल आणि तुम्ही जर रियुज्ड कंटेंट, दुसऱ्याचा कंटेंट तुम्ही तुमच्या स्वतःच्या व्हिडिओजमध्ये यूज करत असाल, तुमची त्याच्यामध्ये काहीच ॲक्टिव्हिटी नसेल, तुमचं एडिटिंग काहीच नसेल, तर तसे व्हिडिओसुद्धा तुम्ही काय करा, प्रायव्हेटमध्ये टाकून सोडा किंवा डिलीटसुद्धा करू शकता. पण डिलीट करण्यापेक्षा बेस्ट ऑप्शन आहे तुम्ही प्रायव्हेट करा. त्याच्यानंतर आपलं अबाउट सेक्शन आहे, तो सगळ्यात महत्त्वाचा आहे. अबाउट सेक्शनमध्ये मग तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये तुमची ओळख, तुमचं इंट्रोडक्शन त्याच्यामध्ये आलं पाहिजेत. त्याच्यानंतर तुम्ही ऑडियन्सला तुमच्या व्हिडिओच्या माध्यमातून काय काय तुम्ही देणार आहात, म्हणजे तुमचं कुकिंग चॅनेल असू दे, ब्लॉगिंग असू द्यात किंवा डान्सिंग असू द्यात, सिंगिंग असू द्यात, जे काही असेल तर तुम्ही थोडक्यात तिथं त्यांचं जी काही माहिती आहे ती तुम्ही तिथं दिली पाहिजेत अबाउट सेक्शनमध्ये. त्याच्यासोबतच तुमचे अदर सोशल मीडिया ॲप तुम्ही यूज करत असाल, जसे की फेसबुक असू द्यात किंवा इंस्टाग्राम असू द्यात किंवा टेलिग्राम असू द्यात, जे काही असेल तर त्याच्या लिंकसुद्धा तुम्ही इथे ॲड करणं गरजेचं आहे. आणि हे सगळं करायचं आहे किंवा आपल्याला रिअप्लाय करायच्या अगोदर हे सगळं पुन्हा आपल्याला नव्यानं अपडेट करून घ्यायचं आहे, एडिट करून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतरच आपल्याला रिअप्लाय जे आहे ते पुन्हा करायचं आहे. तुमचे काही AIचे व्हिडिओ असतील तर तुम्ही तिथं आता ते सुद्धा ऑप्शन अवेलेबल झालेलं आहे. AI व्हिडिओ असेल तर येस करायचं आहे, नसेल तर नो म्हणून करायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला हॅशटॅगसुद्धा
आपले तेच ते जे असतील तर त्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं बदल करून टाकायचे आहेत हॅशटॅग. शक्यतो टायटलच्या ठिकाणी आपण जास्त हॅशटॅग अजिबात लावायचे नाही आहेत. हे सगळं अपडेट केल्यानंतरच मग तुम्हाला रिअप्लाय जे आहे ते करायचं आहे. हे सगळं अपडेट करायच्या अगोदर तुम्ही रिअप्लाय अजिबात करू नका, नाहीतर पुन्हा तुमचं चॅनेलला प्रॉब्लेम येणार, रिजेक्शन पुन्हा होईल, रिजेक्ट केलं जाईल यूट्यूबकडून. त्यामुळं एकदा तुम्ही काय अपील करण्यापेक्षा रिअप्लायचं वेट करा. रिअप्लाय आल्यानंतर आपल्याला ते पुन्हा करायचं आहे, कारण की आपल्याला 1 महिना वेट करावा लागतो आणि पुन्हा जर आपण काही मिस्टेक केल्या तर पुन्हा आपल्याला अजून वेट करावा लागणार आहे. तर अशी चूक अजिबात करू नका. रिअप्लाय करण्याअगोदर आपलं पूर्ण चॅनेल जे आहे ते अपडेट करून घ्या आणि त्याच्यानंतरच आपण रिअप्लाय जे आहे ते करायचं आहे. तर ही छोटीशी माहिती तुम्हाला मनापासून आवडली तर चॅनेलवर नवीन असाल, चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून नक्कीच आम्हालासुद्धा मोटिवेशन भेटत असते तुमच्या एका सबस्क्राईब किंवा एक लाईक करण्यामुळे किंवा एका कमेंटमुळे. तुम्हीसुद्धा यूट्यूब क्रिएटर असाल, नवीन चॅनेल नुकतं चालू केलेलं असेल, काही माहिती हवी असेल तर अगदी मनापासून बिनधास्तपणे तुम्ही कमेंट टाकू शकता. जे काही मला माहिती असेल ते तुम्हाला मी नक्कीच सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि माहिती खरंच मनापासून आवडली तर नक्की चॅनेलला सबस्क्राईब करा. तर पुन्हा भेटूयात आपण अशाच नवीन माहितीसहित नव्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूयात. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. खुश राहा, मस्त राहा.